नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी. इकडे मी हे आपल्याला आज पाहायचं आहे की साईपासून लोणी कसं काढायचं, तूप कसं तयार करायचं ते. तर पाहू शकता इकडे हे अर्धा लिटर दुधापासून हे 15 दिवसाची साय आहे. तर यापासून आपल्याला आता लोणी काढून घ्यायचं आहे. इकडे भांडं घेतलेलं आहे मी. यामध्ये मस्त असं गरम पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अगोदर धुतलेलं आहे, पण थंडी असल्यामुळं गरम पाणी टाकून आपण याला छान धुवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला ही साय थोडी थोडी करून टाकून मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे. ही साय यापासून आपल्याला लोणी काढायचं आहे. तर मी झाकण ठेवून याला मिक्सरला फिरवून घेते. 2 मिनिट फिरवल्यानंतर असं झालेलं आहे, पाहू शकता. तर यामध्ये मी थंड पाणी टाकणार आहे आणि परत फिरवून घेणार आहे. आता हे आणखी 1 मिनिट मी असं फिरवून घेतलेलं आहे, पण हे आलं नाही. थंड जास्त असल्यामुळे आणि फ्रीजमधली साय आहे, त्यामुळे थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकू आपण. थंडीच्या दिवसात थोडंसं गरम पाणी टाकावंच लागतं. पाहू शकता मस्त असं आपलं लोणी तयार आहे. किती छान आहे. त्याला मी पातेल्यात काढून घेते. आणि दुसरं पण यामध्ये तसंच टाकून असंच फिरवते मी असंच टाकून घेतलेलं आहे. यामध्ये पण थोडंसं मी पहिली वेळेसच पाणी टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता दुसरं पण लोणी छान असं आपलं तयार आहे. त्याला मी टाकून घेते त्या पातेल्यात. पद्धतीने मी पूर्ण यामध्ये टाकून घेतले. आता यावरून थोडं थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला. जास्त थंड फ्रीजमधला असतं पण टाकू शकता. आणि पूर्ण असं हे करून पूर्ण लोण्याचा गोळा एकत्र करायचा आहे आणि हे पाणी खालचं काढून टाकायचं आहे. पूर्ण मी असा हा लोण्याचा गोळा एकत्र करून स्वच्छ लोण्याला धुवून घेते. अशा प्रकारे मी यामधलं पूर्ण ताक असं या पातेल्यात बाजूला काढून घेतलेलं आहे. आणि यामध्ये परत आता पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेणार आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं लोणी, म्हणजे तुपाचं छान असा सुगंध येईल. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी, पाहू शकता. आपल्याला इकडं गॅस चालू करून गॅसवर हे ठेवून घ्यायचं आहे असं, आणि गॅस चालू करून घ्यायचा आहे. चालू केलेलं आहे मी. आता याला मध्यम आचेवर मस्त असं वितळून घ्यायचं पूर्ण लोणी. आणि नंतर मग थोडासा फुल गॅस करून आपल्याला याला कडवून घ्यायचं आहे, तूप करायचं आहे. तर मी पूर्ण हे वितळून घेते, परत तुम्हाला दाखवते. पाहू शकता मस्त असं आपलं लोणी वितळलेलं आहे आणि कडक आहे. पाहू शकता आपलं तूप कढून तयार आहे. तूप कसं कढलं हे जर तुम्हाला समजायचं असेल तर पाहू शकता. हे कडनं कसं लाल लाल असा वर ठेस आलेला आहे, लाल लाल पूर्ण बाजूने असा. मग समजायचं आपलं तूप कढलं. अशा प्रकारे आवाज पण याचा कडकड असा कमी होतो. साधी उकळी राहते, नाहीतर असा कडकड कडकड आवाज यायला राहतो. साधी उकळी फुटली की मग समजायचं तूप आपलं कढलं. आता मी गॅस बंद करून घेते. बंद केल्यानंतर हे थोडा वेळ असंच कढल्यासारखं चालू राहतं. आता थंड याला एक थंड करून आपण डब्यात भरून घेऊ. पाहू शकता तेव्हा आपल्याला किती पांढरं शुभ्र तूप दिसलं हे. आणि नंतर मी गॅस बंद केल्यानंतर देखील एवढं लाल असं झालेलं आहे. तर आपण डब्यात टाकून घेऊ. इकडे मी डब्बा घेतलेला आहे स्वच्छ धुवून. यावर मी गाळणी ठेवणार आहे. आणि तूप असं गाळणी हीच ठेवायची, कारण की गरम तूप जरी असेल तर ही गाळणी खराब होत नाही. नाहीतर अशी प्लास्टिकची गाळणी घेतल्यानंतर ही जळू शकते, म्हणजे एका जागी येऊ शकते. त्यामुळं तूप गाळण्यासाठी अशीच गाळणी घ्यायची. हे मी असं ओतून घेणार आहे. असं गाळून घेतलेला आहे,
पाहू शकता खूप छान असं तूप झालेलं आहे आपलं. तर नक्की ट्राय करून बघा इकडे. आणि याच पद्धतीने करू द्यायचं म्हणजे तूप खमंग असं खूप टेस्टी लागते. पूर्ण असं खालची आपले पूर्ण हे करपेपर्यंत खालची मलाई कडवायचं असतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट पण करत जा व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा मला. गावरान तूप आपलं स्वच्छ असं पौष्टिक मुलांसाठी. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.